Bye.
भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा या जगांचा भार घेऊ नये येरझार मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल ठाकरों से द्वारी हुआ याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा महायोग पीठे तटभी मरत्या वरम पुंडरी कायदातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धारण धावतारं कलंकं कथेज धिका मौली वक्र अननीशवादान पदधार दक्षं समाधिस्तमूर्तिं ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विनायकं गुरु नवमी साखरे नाम विश्रुतम हे शांचरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरु वंदे भवबंध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतांच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्त भगवान अवतीर्णयो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल विठ्ठल ठाकरों से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा भगवंता सोबत संवाद होत असताना विशेष आपल्या पारमार्थिक खंडामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूची मागणी करणारा आज जागराच्या निमित्तानं मागणीपर प्रकरणातील अभंग उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल
करण्यापूर्वी परिहार देणं वारकरी संप्रदायाचा दंड कसल्या कारणानं किम निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. कारण जरी सर्वांना ज्ञात असलं तरी वक्ता या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा रामकृष्ण हरी महिला जपतदार्थ अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र रामनगर छत्रपती संभाजीनगर भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेला महिनाभर कधी कधी चातुर्मासातही काकड्याची सेवा करता करता रामकृष्ण हरी जपा सहित अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचा उद्या काल्याच्या प्रसंगाने किंबहुना प्रसादाने सांगतात. अशा पद्धतीची या होणाऱ्या दिव्य ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगतेकडे होणारी वाटचाल त्यातली आजची जागराची सेवा. आजची सेवा जागराची असल्या कारणानं जागर वेगळं जागरण वेगळं, उगाच केलेलं जागरण वेगळं, जागरण गोंधळ वेगळं आणि जागर वेगळा. हा हरी जागर आहे म्हणून आजच्या दिवशीचं कीर्तन रात्रभर जरी चाललं तरी काही हरकत. बघा पाठीमागून आवाज आला लगेच कीर्तन लगेच काकडा आणि मग लगेच विना घेऊन असो. हरी जागर आजच्या दिवशी महत्वाचा आणि त्यातल्या त्यात आज 7 दिवसांपर्यंत केलेल्या ज्या सेवा आहेत त्या सेवेमध्ये अधिकार प्राप्त होतो सेवा करणाऱ्याला देवाकडे मेवा मागण्याचा. फक्त कुणाकडे मागावं, काय मागावं, कुणी मागावं, कशाकरिता मागावं याचं इत्थंभूत योग्य ज्ञान व्हावं याकरिता तुकोबरायांच्या अभंगाचं परिपाठ. विठ्ठल विठ्ठल जास्त काही मला परिहारात वेळ घ्यायचा नाही किंवा घालवायचा नाही. आधीच आपल्याला लेट झालेलं, त्यातल्या त्यात आधीच हाऊस आणि त्यात पाऊस तो नाही पडत, गडळीच्या काट्याचा पडू शकतो नाही का. त्याकरिता सावधान देणार आपण सर्वांगाचे कान करून ऐकाल आणि चातकासारखे जर शब्द झेलाल मायबाप आपल्याला काय करायचे 4-2 तास. तुका म्हणे एका क्षणाचा करार पायी का अपार सुखभोगी. एक क्षण पुरे झालं गडे मोक्षापर्यंत जाण्याकरिता, परंतु त्या मोक्षापर्यंत जाण्याकरिता एका क्षणामध्ये जी पात्रता हवी आहे ना ती पात्रता तयार करायला अवकाश लागतो. वेळ त्याच्याकरिता जातोय खऱ्या अर्थानं. ऐका मायबाप म्हणून इथे या हरी कीर्तन सेवेमध्ये या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व गुणवान गायक वादक टाळकरी महाराज मंडळी, त्यामध्ये मृदंगाचार्य शेळके महाराज आहेत, हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण चिंतके गुरुजी आहेत, इकडे महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे प्रकाशनगरचे विद्यार्थी वर्ग, त्याचबरोबर हरिभक्तपरायण जाधव महाराज आहे, हरिभक्तपरायण लहू महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज आहेत, त्याचबरोबर हरिभक्तपरायण वैजनाथजी महाराज आहेत. इकडे चोपदार आमच्या रुक्मिणी महिला भजनी मंडळातल्या आई साहेब आहेत. म्हटले भिवू नकोस मी तुझ्या, असे खंबीर नेतृत्व आहे या ठिकाणी. इकडे दोन्ही पण चोपदार असणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेच्याच प्रकाशनगरच्या विद्यार्थिनी, इकडे उभ्या असणाऱ्या माझ्यावर बहिणीसारख्या लेकीसारख्या भरभरून प्रेम करणारे रुक्मिणी महिला भजनी मंडळ, जोरदार टाळे या सर्वांसाठी. बाजूला उभ्या असणाऱ्या सर्व विद्यार्थिनी तसेच उपस्थित असणारे सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, श्रोतृवर्ग आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे असे असणारे हरिभक्तपरायण जनार्दन महाराज भोसरे असतील, सगळेच मंडळी बहुपरिचित असणारे. मला या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा ज्ञानार्जन करता करता प्राप्त झालेला प्रसाद वाटण्याचा योग ज्यांच्यामुळे जुळून आला खऱ्या अर्थानं पहिलं श्रेय जातं परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी वाघ गुरुजींना. गुरुजींनी स्टार्टिंग पासून जेव्हापासून कीर्तनात गुरुजींनी नाव ऐकलंय की आपल्या भागात एक ताई आहे आणि छान कीर्तन करते, तेव्हापासून गुरुजींनी इथं जी अखंड सेवा चालू ठेवलेली आहे. मध्ये 1-2 वेळा माझ्यामुळेच ती झाली नाही, कारण कालही परवाही तुम्ही ऐकलं तीर्थयात्रेमुळे, आणि यावेळेला ॲडव्होकेट वकील साहेबांनी तर आधीच सांगितलं ताई तीर्थयात्रेची तारीख काही मागे पुढे करा बरं का, परंतु सप्ताहाला राहावं लागेल. अर्थातच वाघ गुरुजी असतील, वाघ गुरुजींचा पूर्ण परिवार गोकुळासारखं भरलेल्या त्या परिवारामध्ये असणारी भक्तिमय वातावरण आणि त्यातून होणारा आग्रह आणि या ठिकाणी घडून येणारी आजची सेवा. विठ्ठल विठ्ठल इथे सहकार्य करणारी संपूर्ण सप्ताह कमिटी, सर्व भजनी मंडळ. आतापर्यंत नाव ऐकलं, कालही मी ते पुसटसं डोक्यातलं काढून टाकण्यासाठी प्रयत्न केला होता शेवटी बोलण्याचा. त्याचं कारणच असं आहे, काहींना वाटेल की इथं काही म्हणजे माझं नाव प्रत्येक दिवशी निघावं, मला काही उमेदवारी थोडी घ्यायची, होऊन गेलं ना ते आता रिझल्ट आहे.
नाही का? त्याच्यासाठी काहीच नाही, फक्त एक मध्यस्थी केलेली होती की माझ्याकडे यादी आलेली, ताई हे महाराज मंडळी आपल्याला अपेक्षित आहे, भजनी मंडळाची इच्छा आहे, सप्ताह कमिटीने टिकमार केलेली आहे, सेवा मिळेल का म्हणून मिळवून देण्याचा प्रयत्न करील, इतकंच. काही बाकी श्रेय घेण्याची गरज मला वाटत नाही. असो, आजच्या सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाच्या दारात आहे. आज आपण पण देवाच्या दारातच आहोत. भाग्यवान देवाच्या दारात येत असतो. लक्षात घ्या, भाग्यवान देवाच्या दारात येत असतो. दुर्भागी असणारा जीव घरातून किंवा अंथरुणातून किंवा व्हेंटिलेटरवर असताना देवाला नाईलाजानं आठवीत असतो. मनातून आठवतो असं नाहीये, त्यावेळेला नाईलाज झालेला आहे. आता इथे कोणीच आपल्याला मदतीला येऊ शकत नाही. एका चक्र पाणी वाचून ये, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी सोडू शकत नाही. त्यावेळेला म्हणून म्हटलं नाईलाजाने मग तो देवाला आठवतो. आज प्रत्यक्ष भगवंताच्या स्मरणासाठी, ध्यानासाठी, भक्तीसाठी, भजनासाठी, हरिकीर्तन श्रवण करण्यासाठी या धर्म मंडपात आलेले तुम्ही सर्व भाग्यवान श्रोते. विठ्ठल आता ऐका, प्रश्न असा आहे की या अभंगामध्ये तुम्ही कशावरून म्हणतात? पहिलं चरण जर पाहिलं, ठाकलोसे द्वारी उभा याच्या का भिकारी, तर कोणाच्या दारात आहे याचा काही संबंध उल्लेख झालेला नाहीये. कशावरून म्हणतात तुम्ही देवाच्या दारात गेलात? तर पत्र अर्ध वाचून आपण निष्कर्ष काढायचा नसतो, इतके सुज्ञ मंडळी आहोत. लक्षात येते काय बोलले? पत्र जर आलं किंवा मेसेज आलाय, SMS आलाय किंवा व्हॉट्सअपला काही मेसेज आला तर तो वरची वर वाचून तिथंच निष्कर्ष काढायचा नसतो. पूर्ण मेसेज वाचला तर तात्पर्य कळून पाठवण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे. तसा पूर्ण अभंग जर अभ्यासला, वाचला तर कळेल की तुकोबरायांचं बोलणं कुणासोबत चाललं, कुणासाठी चाललंय आणि का चाललंय. लक्षात येत आहे. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की मद भिक काही देवा. कुणाला बोलताय? देवा. देवा देवा म्हणजे प्रभूला, भगवंताला. याचाच अर्थ भगवंतासोबत बोलणं. मग भगवंतासोबत दुसऱ्याच्या दारात जाऊन बोलल का? काय लक्षात आलंय की आपल्याला जे काही मागायचं आहे आणि ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्या दारात जावं लागेल का शेजाऱ्याच दारात? कसं काय आपल्याकडे रामनगर, ज्याच्याकडे मागायचंय, ज्याच्याकडे काम आहे, ज्याच्याशी बोलायचंय त्याच्याच दारात जावं लागेल की नाही? मग देवासोबत जर बोलणं चाललंय तर अर्थातच तुकोबराय देवाच्या दारात आहे. विठ्ठल आता मुद्दा इथं आहे मागणीचा. का हो तुकोबराय, आतापर्यंत आम्ही ऐकलंय की तुम्ही मागणाऱ्याला फार तुच्छ समजतात, मागणी मागणं पण मरणाहूनही भयानक समजतात. आणि एकीकडे आम्ही अभ्यासलाय तुमचा गाथा, तर मागणीची प्रकरण तयार झाली. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याची जाणीव मला पण आहे की मागणाराचं जिणं हे किती धिक्कारमय आहे याची जाणीव मला पण आहे. बरोबर की नाही? परंतु आज मी मागत नाहीये, आज मी काही मागत नाहीये, म्हणजे सेवा केल्याच्या नंतर प्राप्त होणारा मोल मागत नाहीये. हा तुकोबरायांच्या बोलण्यातला भाव आहे. आज बघा, तुकोबरायांना ज्याही वेळेला आग्रह केला त्या आग्रहातलं बोलणं वेगळं आणि आजच्या अभंगातलं बोलणं वेगळं. म्हणून थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला तुकोबरायांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ पुढे पुढे सरकार, मध्ये रिकामी जागा या सर. विठ्ठल विठ्ठल हाला जरा पटापट हाला. सरका पुढे विठ्ठलच्या महिला या, सरका जरा पाठीमागे मग जागा राहील ना. पुरुष बांधव सरका. विठ्ठल 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 हात पसरीजीने धिक्क त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरीजीने धिक्क त्याचे, हे मला माहिती आहे. म्हणते महाराज म्हणतात हे मला माहित आहे, पण आज मला
मला तिकडून नाही बोलायचंय. तुकोबराय म्हणतात आज मला ते नाही सांगायचंय, कारण देईल तो काही उपकार नाही करणार आहे. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, पण मी त्या सेवेचा मोबदला मागतच नाही. आज नीट ऐका म्हटले. काय बोलण्यात ताकद आहे तुकोबरायांच्या. बघा ना काय सुंदर भाव आहे. महाराजांना म्हणायचंय आज मागायला आलो, पण आज मला फक्त वाट दाखवायची. कोणासाठी? रामनगरच्या श्रोत्यांसाठी. आज मला दिशा दाखवायची आहे. अरे राजा हो, प्रत्येक जण दुःखी आहे आणि दुःखी आहेत म्हणून तर मंदिरात आहे. मंगलता, दिव्यता, रम्यता इथे जिथे ओतप्रोत भरलेली आहे त्या मंदिरामध्ये, त्या देवाच्या दारात आम्ही उगाच नाही येऊन बसत. भरपूर जर सुखाचा सुकाळ आम्हाला आमच्या घरामध्ये राहिला असता तर लोक एक लोटा जल घेऊन गेलेच नसते महादेवाला काकडायला. काकड्याला नाही बोलले, कळालं तसं मराठी कळती तुम्हाला. त्याला बिचारायला आता धडकी भरायला लागली एवढ्या गारठ्याचं. पण या बिचाऱ्या काही गेल्याशिवाय रात एक लोटा जल सब मतलब समस्या है घर में, समस्या का हल निकालने के लिए तो आप शिव जी के ऊपर जल चढ़ाने के लिए जाते हो ना. मतलब समस्या है ये क्लियर हुआ की खरंय की नाही, सिद्ध झालं की नाही. आता आम्ही दुःखी नाही म्हणायची का ही गरज नाही. सोंग आणणं बंद करा गडी. काय चाललं कसं चाललंय बरं आहे का, आलंय मजेत. थोडी पुढची फाईल ओपन करेपर्यंत मजेत. एकदा पुढचा पन्ना पलटला का मग काय करता जे ते बरं आहे. याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या की जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी. दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण दुःखी आहे का नाही. मग दुःखी आहे त्या दुःखाच्या निवृत्ती करता कुठेतरी चित्ताला स्थिरता आणि समाधान प्राप्त होईल म्हणून देवाच्या दारात येतोय. मुद्दा लक्षात घ्या. ज्या अर्थी आपण इथे आलोय त्या अर्थी काहीतरी शोध आहे कडे, नाहीतर पैसे वाटून सभेला न जाणारी लोक तुम्ही. मी असं गॅरंटेड ग्रहित धरलंय की नाही जात आपण तिथे भेटणार आहे. असं ऐकलं काही काही ठिकाणी एका एका मताला 3-3 हजार. अयो मी म्हटलं तेवढे कीर्तनाला भेटत नाही कधी कधी. आता बाप रे बाप, 5,000. आता सांगा ना खरा भिकारी कोण. किती अवघड समस्या आहे. जो 5,000 विकला गेला त्याला 5 वर्षात काही विचारायची भिषा दे ताकद आहे का, हिंमत तरी आहे का. स्वतःच जिना हलकट करून घेतले आपण. इतकी आपली कमी प्राइस आहे का, एवढी हलकी किंमत आहे आपली. कधी विचार केला. लोकशाहीमध्ये राहतोय आपण. चला वाईट वाटतं कधी कधी या गोष्टी सगळ्या डोळ्यांना पाहावं लागतंय. बोलायला जाणार तिकडून अवघड, नाही बोलणार तिकडूनही अवघड. अंधार पसरत चाललाय. नाही बोललं तर अंधार पसरत चाललाय आणि बोलला तर ते फार स्पष्ट बोलतात म्हणतात. सुधारायचं कधी. तू घबराय हात सुधरवायला आले, वाट दाखवायला आले. अरे राजा हो आपण दुःखी आहोत. दुःख निवृत्ती करतात देवाच्या दारात यायला लागलं. फक्त इतकंच आहे की घरचेही आपल्याला धड बोलत नाही म्हणून देवाला बोलतं करायला येतो. देव ऐकतो का नाही ऐकतो माहित नाही, पण देवाजवळ गारानं सांगल्याशिवाय राहत नाही. देवाजवळ मात्र गाराने सांगतो देवा एवढी चिंता मिटू दे, एवढे कष्ट दूर होऊ दे, घरात पाळणा हलू दे, नातवंडाचं तोंड पाहता येऊ दे, मुलाला नोकरी लागू दे, पोराचं लग्न होऊ दे, चांगली सुनबाई भेटू दे. इतकी मोठी लंबी लिस्ट आहे. देव हैराण होऊन जात असेल. हिच्या दुःखाचा पाडा काही संपत नाही. त्यावेळेला तुकोबराय विचार करतात अरे इतकं दुर्मिळ जीवन मिळालंय आणि प्रपंच मागायसाठी देवाच्या दारात चाललाय. तुला माहित आहे का देवाकडे आणि संताकडे गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे. देवाकडे गेल्याच्या नंतर संत भेट मागावं आणि संतांकडे गेल्याच्या नंतर देवाने आपल्याकडून कसा उद्धार केला जाईल या बाबतीत. संत भेट देवाकडून, देवाची भेट संतांकडून. पण आता असं नाही. संतांकडे गेलं जर त्यांनी सांगितलं पवार महाराज की ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मेवना परहा, ते म्हटले हे डोक्याच्या वरून जातं. एवढं अवघड नका सांगू. 1 मूठ भर नाही 2 मूठ भर आणि अगरबत्ती वाळू असं काहीतरी सांगा तर केलं सारखं वाटत. बौद्धिक परमार्थ नकोय कुणालाच. काही तोडगा सांगणारे महाराज चालतायत. या दिशेला नाही त्या दिशेला तोंड करून पाणी वाहा, या दिशेला तोंड करून बसा. इतके मुख सुद्धा मोजून वाहते. इतका खौट वास येतो देवाजवळ गेलो या सडलेल्या अन्नाचा.
काय विचार करीत असेल देव का तुम्ही निर्माल्य सुद्धा नीट सांभाळू शकत नाही, निर्माल्याची सुद्धा व्यवस्था लावू शकत नाही. तुमचं अंतकरण जर तितकंही पवित्र शुद्ध नाही, तुम्ही वाहिलेल्या वस्तूला अर्थ नाहीये. मन हा मोगरा अर्भुनी ईश्वरा, पण आहे का तसा? झालंय का ते मन मोगऱ्यासारखं? वाहण्यात मन वाहतोय का? वस्तू वाहतोय आणि मनात भरलेला प्रपंच देवाकडून पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. इतका लांछवलेला जीव त्याला देवाकडे गेल्यावर काय मागितलं पाहिजे ही शिकवण जगद्गुरु तुकोबराय आम्हाला इथे देणार आहे. विठ्ठल आपल्याला वाटतं आपण फार शहाणे, नक्कीच शहाणे, फार शहाणे, काही कळत नाही म्हणण्याचा अधिकार नाहीये. कोणाला जर एखाद्याला म्हटलं इथं काही कळत नाही ते म्हणून आम्हाला आमचं कळणं काढायला आली काही इथं. तुम्ही फार शहाणे माहित आहे. तुम्ही मंदिरात आले इथंच शहाणपण आलंय, तुम्ही कीर्तनात बसलात इथे शहाणपण आलंय, तुम्ही इथे टाळ घेऊन उभे राहिलात इथेच शहाणपण जागा झालं. हे मी म्हणते असं नाही. जो भगवंताचं नाम मुखातून घेतो, कानाने श्रवण करतोय, चित्तात त्याचं मनन करतोय, जगद्गुरु तुकोबराय म्हणतो तो शहाणा. शहाणा तो धनी घेतो रे, शहाणा तो धनी घेतो रे, घेतो येते. मग इतकं शहाणपण आलंय, पण इथे आल्याच्या नंतर जर आतापर्यंत 7 दिवस सेवा केली आहे तर नेमकं काय मागावं कळत नसेल तर आपण तुकोबरायांकडून ऐकलं पाहिजे. तुकोबरायांनी आपली भूमिका घेतलेली आहे की बाबा मी पण तुमच्यासारखा देवाच्या दारात गेलेलो आहे, पण काय होऊन गेले तुकोबरायांनी पहिल्या चरणात सांगितलं. उभा याचक भिकारी श्रीहरी विठ्ठल प्रथम चरणामध्ये तुकोबराय सांगताय की मी देवाच्या दारामध्ये ठाकलो म्हणजे उभा राहिलो. तुम्हाला ठाकलोचे द्वारे प्रांतात भाषा थोडीशी बदलते की नाही.
असं म्हणतात कोसाकोसावर गेलं तर भाषा राहणीमान खानपान सुद्धा बदलत आहे. पण इथे समानार्थी शब्द सहज कळण्यासारखा आहे की तुकोबराय असू दे किंवा ज्ञानोबराय असू दे, देवाच्या दारात उभं राहून फायदा आहे म्हणूनच उभे राहा. देवाची द्वारी उभा क्या बात है. देवाची द्वारी उभा ज्ञानोबराय देखील वर्णन करतात की देवाच्या दारात उभं राहिला तर फायदा होतो. तेने मुक्तिचारी, मग मुक्तिचारी साधायच्या असेल तर उभं पुढाऱ्याच्या दारात राहावं का? कोणाच्या दारात? देवाची आहे द्वारी, देवाच्या दारात. मग हे ज्ञानोबरायांनी जे सांगितलं तसंच तुकोबराय इथे म्हणतात ठाकलो जे द्वारी. ठाकलो म्हणजे उभा राहिलो. आता प्रश्न असा आहे की देवाच्या दारात उभं राहिल्याच्या नंतर चारी मुक्ती मिळतात हे खरंय. हे एकीकडे माऊलींचं बोलणं झालं, पण तुकोबराय सांगतात ना तुका म्हणे मुक्ती परिणिली. मग जर ऑलरेडी तुमच्याकडे मुक्ती दासी म्हणून आहे तर मग तुम्हाला देवाच्या दारात उभं राहायची गरज काय? जो अगोदरच देणार आहे, दाता आहे, त्याला काही मागायची काय गरज आहे? खरंय खोटं आहे? पण जो देऊ शकतो ना असे सुद्धा मागताना दिसतात. मुद्दा महत्वाचा आहे का? आज तुकोबरायांचं जे मागणं मी आधीच सांगितलं की तुम्हाला मला शिकवण देत आहे. गरज नाही महाराजांना काही मागायची. काय मागावं हे आपल्याला कळावं म्हणून मागून दाखवलंय तुकोबरायांनी. ठाकलो से द्वारी, देवाच्या दारामध्ये उभा राहिला. पण काय म्हणून उभे राहिले? उभा याचक भिकारी. आता इथे याचक होऊन भिकारी होऊन तुकोबराय उभं राहिले. याचक आणि भिकारी एकार्थी शब्द आहे ना, एकच अर्थ होतो. याचक म्हणजे मागणारा आणि भिकारी म्हणजे मागणारा. तर मग या ठिकाणी दुरुक्ती दोष का स्वीकारला तुकोबराय नाही? कारण दोन्ही शब्द जर एकाच अर्थाचे. समज आपल्या घरात कोणी जर पाहुणे आले आणि आपण मुलाला आवाज दिला की पाणी आण म्हणून, त्यावेळेला दोन शब्द एका अर्थाचे वापरतात का? बाळा पाणी जल घेऊन ये हो असं म्हणतोय, पाणी जल घेऊन ये हो असं काही म्हणतोय आपण? पाणी म्हणजे पाणीच आणि जल म्हणजे पाणीच. जल आणि पाणी एकच वस्तूचे समानार्थी दोन शब्द आहे. खरंय खोटे? लक्षात येत आहे ना? मराठीत कळतंय का? इंग्रजीत सांगायला अवघड नाही, कळणंच महत्वाचं आहे. भाषा कोणतीही असू द्या, इथे कळण्याकडेच आमचं लक्ष नाहीये, हे दुर्दैव आहे. कळणं महत्वाचं आहे. तर जसं आपण व्यवहारामध्ये एका अर्थाचे दोन शब्द एका वेळेला वापरत नाही. पाणी घेऊन ये म्हणतो, जल घेऊन ये एवढं कोणी नाही बोलत, इतकं पद्धतशीर नाही बोलत, नाही का? फार झालं तर त्याला अजून अपभ्रंशात बोलतो. कळत नाही का पाणी घेऊन यायचं? इतकं बोलन, पण जल घेऊन येतोस का? नाही, ही एवढी मंजुळवाणी तर अजिबात नाही. ती भाषणात ठीक आहे, लक्षात नाही. मग इथे दोन शब्द एकाच अर्थाचे का वापरले समजून घ्या. याचक म्हणजेही मागणारा आणि भिकारी म्हणजेही मागणारा. आज इथे अर्थ असा घ्यायचाय. याचकाचे दोन प्रकार मी गुरुवर्यांकडून ऐकलेले. एक श्रीमंत याचक आणि एक गरीब याचक. श्रीमंत याचक काल परवा पाहिले ना. श्रीमंत याचक नाही कळलं ना?
श्रीमंत याचक ज्याच्याकडे सगळं मुबलक आहे, घरदार बंगला गाडी आयल्या माडी शेती बाडी सगळं भरपूर आहे, तरी पण आमच्याकडे हा लक्ष असू द्या कोणाकडे असे जे दरदर भटकत होते ते श्रीमंत याचक. ते कोण? श्रीमंत याचक. आणि तुम्ही त्यांचं सहजासहजी नाही ऐकलं तर त्यांनी तुम्हाला विकत घेतलं. पण हे कोणाकडून घडू शकतं? श्रीमंत याचकाकडूनच, बरोबर की नाही? श्रीमंत याचकातलं अजून एक उदाहरण दे, कारण लेटेस्ट श्रीमंत याचकांबद्दल बोललं तर कधी कोणाला जास्त कडू लागू शकतं, कारण खरं तसं तिखटच असतं, हो की नाही काकू? खरं तिखटच असते, खरं फार कडू असते, तितकं गोड नसतं, गोडच नसतंय खरं. जे लय गोड बोलायला लागलं समजायचं याचं काही नाही खरं. लक्षात आहे आपल्याला. म्हणजे गुरु महाराज तर अशी सांगायचे, अरे खोटं बोलून मोहळात राहण्यापेक्षा, खोटं बोलून गर्दीमध्ये राहण्यापेक्षा, खोटं बोलून आपल्या भोवती गर्दी जमा करण्यापेक्षा खरं बोलून एकटं राहिलेलं कधीही चांगलं. माणसाला खऱ्यानं चाललं पाहिजे, खरंच बोललं पाहिजे, खरंच वागलं पाहिजे, तर त्याचं जीवन खरं, नाही तर काही नाही झालं. पण आता कधी कधी खरं फार जड जात नाही का? खरं हे बरं असतं, खरं हे बरं असतं पण जड जात असतं. म्हणून जरा पुराणातलं उदाहरण घेऊ, श्रीमंत याचक पाहू. अभंगाच्या पलीकडे जायचं नाही, दुसरं भारूड सांगायला आपल्याकडे वेळ पण नाही, पटतही नाही, येतही नाही. तुम्ही म्हणलात तरी पण येणारच नाही. ऐका, सगळ्यात श्रीमंत याचक, किंबहुना धरणीवरचा सर्वात श्रीमंत, नंतर त्याला याचक म्हणा, सगळ्यात श्रीमंत कोण होता? रावण. बरोबर की नाही? रावण. एक लक्षात घ्या, एक मुद्दा सांगून जाईल आपल्याला. रावण कुणाच्या हस्ते मेला हो? प्रभू रामचंद्रजींच्या. बरोबर की नाही? प्रभू रामचंद्र, हो रामाचंद्र प्रभू रामचंद्र एकच. तर प्रभू रामचंद्र कुणाचे पुत्र? दशरथाचे. बरोबर की नाही? मग रावणाला 10 शिर 10 मुख, म्हणून त्याला काय म्हणायचे? दशानन. शंकराला 5 मुख. बरोबर की नाही? म्हणून त्याला म्हणतात पंचानन. शंकराला काय म्हणतात? पंचानन. कार्तिक स्वामींना 6 मुख, म्हणून कार्तिक स्वामींना काय म्हणतात? षडानन. लक्षात येते? बरोबर की नाही? हा. तर ज्याला 10 मुख तो रावण, त्याला काय म्हटलंय? दशानन. मग दशानन जर मारायचा असेल तर एकटा राम, सामान्य राम कसा जमेल? तर दशरथाचा पुत्र, 10 रथावर आरूढ असणाराचा पुत्र राम दशाननाला मारू शकतो. असा हा रामायणातला भाव. तो रावण सर्वात श्रीमंत. व्यवहारात जर पाहिलं ना तर ज्याला एक बायको व्यवस्थित सांभाळता आली, काय राजा माणूस, काय त्याचा परिवार आहे, त्याला व्यवहारात लौकिकातून श्रीमंत म्हटलं जातं. पण रावणाकडे एक नव्हती, किती होत्या? 80,000. एकट्या रावणाला किती? 80,000. कोणीही रावणाने पुन्हा आता कलियुगात बरोबरी करायचा प्रयत्न करायचा का? करायचा नाही. एकच नाही सांभाळता येईना. बरोबर की? तशी बरोबरी नाही करायची. तर बघा, रावण सर्वात श्रीमंत आहे. एकट्याला 80,000 बायका आहे, सांभाळता आल्या म्हणून श्रीमंत आहे. तिकडे एक धड सांभाळता आली तर तुम्ही एवढं नवाजतायत. ज्याने 80,000 सांभाळले तो किती श्रीमंत. पुन्हा आता भौतिक सुखाकडून पहा. जैविक सुखाचा विषय सोडा, भौतिक सुखाकडून पहा. धन किती होतं रावणात? किती धन होतं? अहो, तोळा तोळा असणारे इतक्या मटकत्या. त्याच्याकडे किलो ना क्विंटल ना नाही, अख्खी नगरी सोन्याची होती. हा, 14 चौकड्याचा राजा. हे झालं आयु. आयु वेगळी, भौतिक सुखातलं धन वेगळं, जैविक सुख पत्नीकडून पाहिलं ते वेगळं. म्हणून कीर्तन लक्षपूर्वक ऐकत चला, मुद्दा कुणीकडे चालला ते कळल. म्हणजे जितका मुद्देसूद बोलणारा वक्ता पाहिजे तितकाच मुद्देसूद ऐकणारा श्रोता सुद्धा
असायला हवं, माझं भाग्य मला ते इथं भेटतात. विठ्ठल विठ्ठल. हो, ऐका ना, बघा मग तो श्रीमंत याचक कसा झाला. रावण 1 कोटी घरे, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. किती संपत्ती होती रावणाकडे? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. त्याच्या अलीकडची मोजकी संपत्ती सांगितली अगोदर महाराजांनी, तुकोबरायांनी सांगितली. हे प्रमाणही तुकोबरायांचंच आहे की 1 कोटी घरे काशा आणि तांब्याची. मग 1 कोटी घरं काशाची आणि 1 कोटी घरं तांब्याची. कसं माहितीये? कसं हा, हे जे टाळ वाजत आहेत ना, हे चांगला झणकार पाहिजे तर प्युअर काशाचे असावे लागतात, नाही का? आणि आमच्या वारकऱ्याला 1 टाळ जर मिळवायचा तर कमीत कमी 500 ग्राम कसं तरी मिळालं पाहिजे. कसं येतंय लक्षात? कसं तरी मिळालंच पाहिजे. कसं ते उपलब्ध होणं मुश्किल आहे. पण ऐका, इथे 1 कोटी घर काशाची, 1 कोटी वाडे कशाची? काशाची. 1 कोटी घर तांब्याची. अहो, फुलपात्र घ्यायचंय तांब्याचं, तांब्याची समई घ्यायची, तांब्याचा तांब्या घ्यायचंय महादेवाला पाणी घ्यायला, तरी ती घेणं होत नाही. याचे आखे वाड्याचे वाडे, कोटी वाडे कशाचे? तांब्याचे. किती श्रीमंत आहे बघा ना रावण, एवढा श्रीमंत आहे. आणि त्यांनी जर म्हटलं असतं ना, एवढ्या टाळकऱ्यांना या वारकऱ्यांना इतकी मेहनत घेते, अरे 7 दिवस सप्त्यामध्ये एवढं भजन केलं, काकडा केला, हातीपाठ घेतला आणि इतका कीर्तनाचा आनंद घेतला, चला म्हटलं तुम्हाला 1 वाडा काशाचा फ्री बक्षीस म्हणून दिला, तरी घेऊ नका. का घेऊ नका? कारण रावणाकडे असलेली संपत्ती ही आसुरी संपत्ती. आसुरी संपत्तीतलं गडगंज जरी मिळालं तरी ते कामा नये, म्हणून ते नको. बरोबर की नाही? मग त्याच्याकडे 1 कोटी घरं काशाची आहे, 1 कोटी घरं तांब्याची आहे आणि 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची, 24 कॅरेट 7 कोटी घरं. इतका श्रीमंत आहे. पण झाला की नाही आमच्या माय जानकीच्या झोपडीच्या दारातला याचक? झाला की नाही? त्याला म्हणतात श्रीमंत याचक. भोगासाठी लांचवलेला जीव, विषयासक्त असणारा तो श्रीमंत याचक आहे. तुकोबरायांना हे लक्षात आणून द्यायचंय. तसा मी विषयासाठी तुमच्या दारात ठाकलो नाही, उभा राहिलेलो तुमच्या दारात, त्याच्यासाठी मी तसा याचक नाही झालेलो. मी श्रीमंत याचक नाही. विषय भोगाची लालसा माझ्याकडे नाही. मला कुठलाही ना रूपाकडून, ना शब्दाकडून, ना स्पर्शाकडून, ना गंधाकडून मला कसल्याही प्रकारच्या विषयाची अपेक्षाच नाहीये देवा. म्हणून मी तो श्रीमंत याचक नाही, तर भिकारी याचक आहे. याचक भिकारी विठ्ठल माझ्या बोलण्याचा मुद्दा आपल्या लक्षात आला असावा. ठाकल ओसेद्वारी उभा याचक भिकारी. तुम्ही तुकोबर आहे, माऊलींच्या पदाकडून जर पाहिलं तर मुक्ती तुमच्या चरणाशी लोटांगण घालते. म्हणून तुम्हाला देवाच्या दारात उभं राहायची गरज नाही. तरी तुम्ही उभे राहिलात, सामान्य भिकारी होऊन राहिलात, तर त्यावेळेला तुकोबर आहे म्हणता की देवा, मला काही बाकीची अपेक्षा असं नाहीये. मी जी भक्तिरूपी साधना करायला निघालोय ना, तुमच्या सोबत बोलण्याचं सद्भाग्य मला जे लाभलं ते भक्तीचं प्रतिफल आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत भक्ती केलेली आहे आणि मला हे लक्षात आणून द्यायचंय सर्वांच्या की कोरडी भक्ती जमत नाही, कोरड ज्ञान ही जमत नाही आणि केवळ प्रेम सुद्धा जमत नाही. एका ठिकाणी तर आमच्या नाथ बाबांनी देखील सांगितलेलं आहे की श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी. नको म्हटले, भक्ती प्रेमावीण ज्ञान नकोय. पण मुद्दा असा आहे की आपण जे भजन करतोय ना, ही भक्ती आहे. आपण कीर्तन ऐकतो, ही सुद्धा काय आहे? भक्ती आहे. आता कोणी आपल्याला असं म्हणू शकत नाही की आपण नास्तिक आहोत, आपण अभक्त आहोत, असं कोणीही म्हणू शकत नाही. का? कारण आम्ही भगवंताचं नामस्मरण करतोय, नामस्मरण श्रवणही करतोय, स्वतः गातोय आणि भगवंताच्या नाम लीला गुण वर्णन हे ऐकतोय आहोत. याचा अर्थ आम्ही काय आहोत? भक्त आहोत, भक्त. परंतु एक ऐका,
तुम्हाला जर मोक्षाला जायचं असेल, भक्ती कशासाठी करायची? मुक्तीसाठी. भक्ती कशासाठी करायची? भक्तीविना मुक्ती नाही. भक्तीशिवाय मुक्ती नाहीये. भक्तीशिवाय मुक्ती नाही, परंतु प्रेमाशिवाय भक्ती नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. काय लक्षात आलं? प्रेमाशिवाय भक्ती नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी देखील सांगितलंय, भावविना भक्ती, भक्ती विना मुक्ती, 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 बळविना शक्ती बोलू नाये, बळविना शक्ती बोलू नाये, हरिमुखे म्हणारी देवाला, हरिमुखे म्हणारी देवाला, बळविना शक्ती बोलू नाये, बळविना शक्ती बोलू नाये, हरिमुखे म्हणारी देवाला, हरिमुखे म्हणारी देवाला. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. हे प्रीतम पाठ करायला आलेले कालचे कीर्तनकार आजच्या सेवेत. विठाल विठाल. ताईंना ओळखलंय आपण सर्वांनी. हरिभक्तपरायण प्रतिभाताई गायकवाड, ज्यांची काल अत्यंत सुंदर सेवा आपण सर्वांनी श्रवण केलेली. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण हरदास भाऊ जोगदंड, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे बीड जिल्हा अध्यक्ष, तसेच सगळे सहकारी वर्ग. व्यासपीठाच्या वतीनं भगवंताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो ही भगवत चरणी प्रार्थना. विठाल आपली पण युती राहू द्याचा. काय होता विषय? भावविना भक्ती, भक्तीविना मुक्ती. जर भक्तीशिवाय मोक्ष शक्य नाही. ऐकत आहे आपण? काय मागशाई सरकाना माय माग पुढं व्हाना, बसू द्यात की. बसले ना? जमलाय जमलाय. विठाल विठाल. जशी भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होणं शक्य नाही, भक्तीविना मुक्ती, तसं भावाविना भक्ती सुद्धा शक्य नाही, प्रेमाविना भक्ती सुद्धा शक्य नाही. म्हणून भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळविना शक्ती बोलू नये. तसं तुकोबराय म्हणतात, मी इथं काही असा तो विषय प्राप्त करून घेणारा श्रीमंत याचक होऊन तुमच्या दारात आलेलो नाही. मग मी भिकारी याचक आहे, उभा याचक भिकारी. मग कशासाठी तुम्ही दारात उभे राहिला? तुकोबराय देवाच्या दारामध्ये उभे. तुकोबरायांचं देवाचं बोलणं चाललेलं. फार भाग्यवान जगद्गुरु तुकोबराय. आपल्याला आपल्या घरातले, आपल्या गल्लीतले, आपल्या कॉलनीतले, आपल्या नगरातले, आपल्या जिल्ह्यातले धड बोलत नाही. देव बोलतोय. देव जगाचा नायक, ब्रह्मांडाचा धनी, तो तुकोबरायांसोबत बोलतोय. आणि आज तुकोबराय त्यांच्या समोर विषय प्रतिपादित करतात की देवा, मी काय असा तसा भिकारी किंवा दारात आलेलो नाहीये, तर मला माझ्या भक्तीमध्ये अजून बळ प्राप्त होईल अशा विषयाची ज्या वस्तूची गरज आहे त्याचं नाव प्रेम आहे. ती भीक मला घाला अभंगाचं दुसरं.
देवा मज भीक काही देवा. काय मागताय? प्रेम भातुके पाठवा. भातुके म्हणजे खाऊ. भातुका म्हणजे काय? खाऊ. मला प्रेमाचा खाऊ द्या. खाऊ म्हणून प्रेम द्या. का तर भक्ती बळकट करण्यासाठी प्रेमाची गरज आहे. भाव आणि प्रेम एकच आहे की सर्व जरी या ठिकाणी उपलब्ध असलं त्याच्यात जर भावच नसेल तर. माहिती आपल्याला उदाहरण की ज्या वेळेला घरामध्ये एखादी महिला जिनं प्राण सोडलाय, देहत्याग केलाय, चैतन्य चैतन्याशी एकरूप झालेलं आहे, पंचभूत पंचभूतामध्ये विलीन झालेले आहे, पंचप्राण वायुमय झालेले आहे. आता त्याची मुठभर माती होणार आहे. सर्व पाहुणे रावळे आता जमा होणार आहे. तत्पूर्वी त्या घरात असणाऱ्या लेकी बाळी आणि सुना त्यांचा जो आक्रोश होतो, दुःख व्यक्त केलं जातं. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द हा विषय आहे, ध्वनी हा विषय आहे. मात्र तो दुःखातून बाहेर आला की त्याला रडणं म्हणतो, सुखातून बाहेर आला की त्याला हसणं म्हणतो. बरोबर की नाही? महाशब्द ज्या वेळेला दुःखांकित वातावरणातून बाहेर पडतो, ढसा ढसा रडणाऱ्या त्या महिलांमध्ये जास्त जोरात जर रडायला लागली तर ती लेक कसून सांगा बरं. गलत. लेकीला आवाजच उरत नाही रडायला. ते सगळेजणी म्हणतात ना, रे छाती भरून आली तिची, गोठलंय तिचं बोलणं सुद्धा गोठलंय. कारण तिला इतका धक्का बसतोय आपल्या आईच्या जाण्यानं. ती इतकी मोकळी पहिल्यांदा तर नाही रडू शकत. आता कळतंय? मग गळा काढून कोण रडते? आता न म्हणता लक्षात आलंय तुम्ही. सासूसाठी कोण रडतंय? सासूसाठी रडे सोड सासू साधे रडे सुन भाव अंतरीचा. कसा भिन्न आहे? अंतरीचा भाव भिन्न कशावरून? ज्या वेळेला लेक रडते ती फुंदू फुंदू रडते. तिचं प्रेम व्यक्त व्हायला शब्द राहत नाही, गोठून जातात शब्द, कंठ दाटून आलेला असतो. आणि सून ज्या वेळेला गळा काढून रडते, भाव अंतरीचा भिन्न. याचा अर्थ अंतरीतलं प्रेम भिन्न आहे. भाव म्हणजे प्रेम हे मला लक्षात आणून द्यायचंय की इथे तुकोबर आहे. का प्रेम मागायला लागले? तर अरे मी भक्ती करायला लागलोय ना देवा, आज नाही करत आहे. परंपरेनं चालत आलेला भक्तीचा वारसा, परंतु इथे कोरडेपणा येऊ नये, या भक्तीला असा शुष्कपणा प्राप्त होऊ नये करिता प्रेमाचा ओलावा अपेक्षित आहे. प्रेम वाहतुके पाठवा. म्हणून द्यायचंच असेल ना देवा, तुझ्या दारात उभा राहिलोय पण प्रपंच मागण्यासाठी नाही. तुमच्या आमच्यावर जर यदा कदाचित सद्भाग्याने भगवंत प्रसन्न झालेत आणि भरमप्रियात जर म्हणाले तर आपण काय मागू? घरदार बायका पोरांच्या पलीकडे वाढावे संतान, गरीब व्हावेत, याच्या पलीकडे आपण मागणारच काय? कळतच काय? सांगा ना. गर्दी कशासाठी करतो? पांडुरंगाच्या असेल, महादेवाच्या असेल, देवीच्या असेल, त्या मंदिरामध्ये का आपण गर्दी करतोय? हेतू काय आहे? कोणाला वाटतंय की मला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून मी देवाच्या दारात आलोय? इमानदारीने सांगा, मोक्ष काय आहे? मोक्ष मोक्ष सुद्धा नीट कळणं आवश्यक आहे. अरे जिथे नाही त्या मायेनं गुंता तयार केलेला आहे, तो नसलेल्या मायेच्या गुंत्यातून बाहेर पडणं त्याचं नाव मोक्ष आहे. नसलेल्या मायेच्या गुंत्यातून का? असलेली माया असलेली नाहीच आहे, ब्रह्मच आहे फक्त असलेलं. आपल्या कल्पनेनं तयार केलेलं हे जग आहे. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा, नेने हरी. नेने हरी, हरी न जाणण्याला तुमची कल्पना जाडवी येते. तिचंच नाव अविद्या, तिचंच नाव माया आहे. आणि एकदा मायेचं पडळ सज्ञानानं, सद्विवेकानं, अहम ब्रह्मास्मी या बोधावर गेल्यानं कारण बाजूला झालं, उरला तो मोक्ष, उरला तो अवघा हरी. मोक्ष, हरी आणि जीव चैतन्य हे भिन्न नाही. विठ्ठल Oh
चिंतनाची आपल्यालाही गोडी लागावी, आस असावी की तुकोबरायांचा भाव आम्हाला खऱ्यानं कळावा, खऱ्या अर्थानं कळायला पाहिजे. याच्याहून भिकारी होऊन तुकोबराय उभे आहे ना, तर अशा काही सामान्य गोष्टींसाठी नाही, त्या प्रेमासाठी ज्याच्या आधारानं माझी भक्ती मजबूत होणार आहे, भक्तीच वृद्धिंगत करण्यासाठी. मग केलेली नाही का आतापर्यंत भक्ती? आतापर्यंत भक्तीच करत आलेले तुकोबराय. म्हणून तर ज्या वेळेला रावळामध्ये जगद्गुरु तुकोबराय येतात त्यावेळेला तुकोबराय तर देवाच्या दर्शनासाठी भजन करत येत आहे, पण ऋणी असणारा देव मात्र मान खाली घालतोय. मागण्याची आस काय मुखाकडे चिंतिले उतरे, मनोरथ चिंती दारूकडे मनोरथ. मागण्याची आस काय मुखाकडे चिंतिले उतरे, मनोरथ चिंती दारूकडे मनोरथ. मागण्याची आस काय मुखाकडे, 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 चिंतिले उतरे मनोरथ, चिंतिले उतरे मनोरथ. मागण्याची आस काय मुखाकडे, चिंतिले उतरे मनोरथ, चिंतिले मागण्याची आस पाहे मुखाकडे. देवाला वाटायचं तुकोबरायांनी वर पाहावं आणि काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. पण काहीतरी मागणारे काही पण वाटलं काय तुम्हाला तुकोबराय? काहीतरी मागण ते आपल्यासारखे अजिबात नाही. तू म्हणायलाच लागलास तरी सुद्धा नीट ऐक देवा, प्रेम भातुके पाठवा, कारण त्याच्याशिवाय जीवनामध्ये स्थिरता नाहीये, समाधान नाही. कोरडं भजन फळ देणार नाही. अंतरीचा भाव जसा असेल ना तसं फल प्राप्त होत असतं. लक्षात येते का? एखादा जर म्हटलं ना या चिंतनाची काही गरज नाहीये, या भजनाची सुद्धा काही गरज नाही, आमचं सगळं मजेत चाललंय, मस्त मजेत आहे, हे म्हणजे कसं होईल माहितीये का? एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असावा आणि त्याने म्हणावं का डॉक्टरची मला काही गरज नाही, त्याने म्हणावं त्यांनी दिलेल्या गोळ्या औषधं मी घेणार नाही, मला त्याची काही गरज नाही. हा जसा आडमुठपणा, तसा परमार्थाचं सोंग करत असताना आध्यात्मिक आणि वैदांतिक सिद्धांताला जो नाकारतो तो त्या पेशंट सारखा समजायचा. विठ्ठल म्हणून इथे तुकोबरायजी सांगायला लागले की आम्ही तर परंपरेनं भजन करत आलेलो आहे, ती भक्तीच आहे, परंतु या भक्तीत अजून प्रेमाचा ओलावा असावा. म्हणून किंवा आम्हाला काय द्या? प्रेम भातुके पाठवा, माझा भिक काही देवा. हे काहीतरी द्या. काय हवंय? प्रेम भातुके पाठवा. सकल संतांनी प्रेमाचा उदो उदो केलेला. इतकंच काय चरित्रामध्ये आपल्याला माहित आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कृष्णचंद्र भगवंताच्या जीवनामध्ये असणारी आदिशक्ती, वात्सल्यमयी प्रेममयी चित्कला म्हणजे राधाराणीजी. राधाराणी म्हणजे साक्षात प्रेमाने धारण केलेला आकार, प्रेमाचं प्रागट्य म्हणजे राधाराणी जी आहे. मग या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये सर्व काही इच्छेनं या ठिकाणी उभं राहणार होतं, तरी राधेची गरज काय पडली? तर जगाला दाखवून द्यायचे प्रेम किती श्रेष्ठ आहे. याकरिता सगळ्या संतांनी सांगितलंय, तसंच नाथांनी सांगितलंय, हरी प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई.
मीच गायलं होतं, आता कशाला गाय गुणवान गायलं तर मग ठीक आहे ना. आणि मी माझ्यासाठी मागून घेत ना म्हणजे त्या श्रीमंत या शकत बसन. हे नाथ बाबांचं मागणं आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय जर समाधान असतं तर प्रेम भातुके पाठवा हे तुकोबराय म्हणले असते का? म्हणून प्रेम भातुके पाठवा इतकंच काय. देवा मागण्यातले नियम मी पाळले गड्या. हे हरी पांडुरंगा विश्वाच्या जनित्या मागणाऱ्याचे नियम मी स्वतः अंगीकारले, मी सांभाळले. देणाऱ्याचे सुद्धा काही नियम आहे बरं का. देणाऱ्यानं तितकं सजग असलं पाहिजे. देणाऱ्यानं मागणाऱ्याचा जास्त तळतळाट घ्यायचा नसतो. म्हणे कसं, अरे तो याचकाचा भार असतो अभंगाचा तिसरा. याचकाचा भार, 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 याचकाचा भार. याचकाचा भार घेऊ नये येरझार. मागणाऱ्यांना पद्धतशीर मागावं, तसं देणाऱ्यानं सुद्धा आपण इमानदारीनं घेतलेलं आहे तर दिलं पाहिजे. पण माणसं मागताना इतकं रडून रडून मागतात आणि देताना मात्र ज्याचं घेतलं त्याला येरझार घालायला लावते. पळून चाललो काय? काही माणूस की आहे का नाही? लय पैशावाला झालाय वाटतं. एकदा काय दिले 1500 तर 4 बारे घरके मारायला लागला. म्हणजे हाच घेऊन मुजोर झाला. तू खबर आहे देवाला चॅलेंज केलंय असं येर झारा घालायला लावू नको. तुला पटत नाही, शोभत नाही ते. आम्ही तुझ्या दारात आलोय ना, मग घडी घडी मागायला लावायचं नाही. एकदाच गपचूप देऊन टाकायचं. कारण तू ऋणी आहे, तू ऋणी आहे. देणं तुझं काम आहे आणि त्याच्या पुढे जाऊन तूच देऊ शकतो ना, म्हणून दे. कशाला अंत पाहतोय? देऊ शकतो तूच. ही देण्याची योग्यता पात्रता तुझीच आहे. देण्यास लायक तूच आहे. म्हणून आता इथे ती लायकी सोडू नको गड्या. नको भार घेऊ याचकांचा भार. कशाला ओझ घेतोय डोक्यावर? के पुन्हा आपल्या रेकॉर्डला लागून जातो. त्याच्या दारात सदा माणसं उभे राहते गडे मागायला. आमचं देऊन टाका, आमचं देऊन टाका, आमचं देऊन टाका. तर खबर आहे देवाला म्हणतात हे तुला शोभायचं नाही देवा. साऱ्या जगामध्ये तुझा एवढा मान आहे, राहणार नाही बरं. असं घडी घडी मागायला लावू नको. येरझार घालायला लावू नको, घेऊ नको येरझार याचकांचा भार. का गोड बोल नाही बघा ना रे. व्यवहार किती पारदर्शक असावा हे इथे आम्हाला तुकोबराय शिकवत आहे. तुम्हाला काय वाटलं? सगळंच काय अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सांगताय? तुकोबरायांना माणूस बनवून
परमात्मा स्वरूपाकडे घेऊन जायचंय आपल्याला. ज्याचा व्यवहार गचाळे त्याचा परमार्थ कधी शुद्ध होऊ शकत नाही. गलिच्छ व्यवहार करणाऱ्याची मती गलिच्छ झालेली असते आणि गचाळ मतीमध्ये त्या वृत्तीमध्ये परमात्मा कधीही प्रगट होऊ असलेला प्रगट नाही होणार. आहेच तैसा सर्वांचे हृदय देशी, एरवी सर्वांचे हृदय देश. मी अमुक आहे ऐसी जे बुद्धिस्पुर्या हरणीशी ती वस्तू का मी सर्वांच्या हृदयात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. सर्व आत्माराम सर्व घटघटत आहे हे मान्य आहे, पण त्याचा तुम्हाला आत्मरूपाने जर आनंद घ्यायचा असेल तर जिथे प्रगट होतो ते अंतकरण कसं असलं पाहिजे. तुका बने चित्त करार निर्मळ देवोनी तो बाळ राहे. तुका बने चित्त करार निर्मळ देवोनी तो बाळ राहे. देवोनी तो बाळ राहे. तुका म्हणे चित्त करारे निर्माण येवणी गोपाळ राहे ते. मग या सगळ्यांच्या चित्त तू ये देवा, आता तुझा व्यवहार गचाळ करू नको. या आपल्याला शिकवताय तुकोबर आहे की देवाकडे चालला तर खरकट अंतकरण घेऊन जाऊ नका. लोकांचे खिशे कापून नाही तर चढावड करून त्याच्या पुढे मी त्याच्या पुढे मी. अहो आताच ना आमचे 2 माणसं पुढे गेले ना, हुकाचूक झाली आमची, जाऊ द्या की आम्हाला पुढे दर्शनाला. भारी दगाबाजी. पांडुरंगाच्या दरबारात एवढी बेईमानी चालत आहे, पुन्हा ते म्हणतात का इतक्या वर्षाच्या वाऱ्या केल्या एक नाही घडली राजा तुझी. कशामुळं इमानदारीला केलीच नाही. गजानन अंतकरणाने गेला देवाच्या पुढे, देवाला किळस आली असेल तुला पाहून. बोलणं माझं जरा कडूच आहे बरं का, पण सांगा कोणी पण हे बोलणं खोट आहे म्हणून. मायबा जरा आपल्याला चांगलं हवंय असं वाटतंय तर देवाकडून जर चांगल्याची अपेक्षा करतात, जरा चांगलं होऊन जा देवाकडे, कल्याण झाल्याशिवाय राहणार. काय करायचं, चांगलं होऊन जायचं म्हणजे नटून थटून मेकअप करून जायचं का 10-5 हजाराचं बिल करायचं पार्लर वालीचं. जय हो घातले बाहेरी काम क्रोध वैरी असा चित्तशुद्धीचा महत्वाचा मुद्दा आहे. काम क्रोधाधिक सगळे विकार तर बाहेर जावेत. ईर्ष्या द्वेष मद मत्सर हे विकार बाहेर जावे, पण जो व्यवहार तुम्ही करायला लागलात ना देणे घेण्याचा, अरे ऐका, जो व्यवहार देणे घेण्याचा करायला लागला त्याच्याशिवाय रोजचं जगणं नाहीये, तो व्यवहार तरी काय ते कर्मा वावे साय तुका म्हणे ते कर्मा वावे साय साध्या कर्मा वावे साय तुका कर्मा वावे साय घातलिया आता ते तुमच्या कॉलनीतले मला ऐकणं तेवढं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय नरक जाणे. असो सत्य कर्माला साह्य होताना सुद्धा आता काय 10-20 मिनिटासाठी तसंही घड्याळ मलाही दिसतंय. श्रीहरी ऐका, चित्तशुद्धी महत्वाची. मग व्यवहार ज्याचा पारदर्शक आहे ना मायबाप, परमार्थ त्याचा चांगला होत असतो, हा सिद्धांत ध्यानात ठेवा. आणि ज्याचा व्यवहारच खराब आहे ना त्याला मोठ्या मोठ्या परमार्थाच्या गोष्टी नाही लई सोंगणे आणू. तुम्ही कसे राहतात, किती भगवे घालतात, किती पांढरे घालून पांढरे वाहतात, काही अर्थ नाही. किती तुम्ही डोळे बंद करून दूध पिऊ दे, मांजर म्हणते मी, तरी देखील डोळे तुझे बंद आहे बाबा, डोळे तुझे बंद आहे बाई, पण जग तर उघड्या
पाहता म्हणून नको 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 ती थट्टा परमार्थाची. स्वतःलाही भट्टा लावून घेऊ नका, संप्रदायाला सुद्धा, परमार्थाला नका लावू, अध्यात्माला नका लावू, भक्ती मार्गाला नका लावू, धर्माला गालबोट नका लावू. काय फरक पडतोय? कशाच्या नादी लागलं? ज्याची मुठभर राग होणार आहे त्या 3.5 हाताच्या ते हाडा मासाच्या नादी लागला. ऐकत आहे तुम्ही? कशाच्या नादी लागला? एक ढाचा आहे, ढाचा. तो व्यवहार व्हावा म्हणून अलग अलग बनवलाय. नीट आहे का? तुम्ही सगळे माझे बंधू भगिनी. हा जो ढाचा आहे एक सारखाच जर बनवला असता तर व्यवहार झाला नसता. सगळे मॉडेल अलग अलग बनवले, ते काही चिथडा करण्यासाठी नाही, तो गोंधळ घालण्यासाठी नाही केले. तो व्यवहार व्हावा, वेगवेगळी व्यक्ती वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रूपाने परिचित व्हावी करिता अलग अलग ढाचा बनवला. म्हणून नादीच लागावं त्याच्यामध्ये. अरे तुम्हाला प्रवास करण्यासाठी गाडी दिली, त्या गाडीला प्रवास करून इच्छित असणाऱ्या इच्छित स्थळावर जाऊन पोहोचणं हे खऱ्या प्रवासाचं लक्षण आहे का गाडीच्याच नादी लागणं? आणि या गाडीत बसलं त्या गाडीला पाहून तिथं हॉर्न वाजवायला लागलं, प्रवास राहिला ना. टक्कर होऊन, ऍक्सिडेंट होऊन, रामबोलो भाई रामबोलो होईल, मध्येच प्रवास खतम. जिथे जायचं तिथे राहून जाईल, काम राहून जाईल. त्याच्यासाठी पाहिलं, लक्षात घ्या. देवी दिला देह भजना गोमटा, गोमटा देह गोमट्या भजना गोमट्या देवाने दिला. काय कळलं? इतका गोड, इतका सुंदर, चांगला देह चांगल्या देवाच्या चांगल्या भजनासाठी दिलाय. आणि कसलं तरी काहीतरी कुकर्म करून त्याला धुळीच मिळवायला लागल्या. धिक्क जीवितम, धिक्क जीवितम. नकोय सोंग, नकोय नाटक, जसं आहे तसं, जसे हा तसेच राहा. बघा देवाला प्रिय होता. फक्त बेईमानी नकोय, परमार्थातही नकोय. आणि परमार्थात कराल जगाचं नुकसान नाही, स्वतःच जास्त आहे. व्यवहारात कराल तर कदाचित तुमच्या सोबत ज्यांनी व्यवहार केला त्यांचं नुकसान होईल. व्यवहारात जर तुम्ही गद्दारपणा केला, फसवणूक केली, तर ज्याच्यासोबत तुम्ही व्यवहार केला एकपट त्याचं नुकसान होईल, दुप्पट तुमचं होईल. पण परमार्थात जर गद्दारपणा केला, कुणाचंच नाही, फक्त आणि फक्त गद्दारपणा करणाऱ्या त्याच व्यक्तीचं नुकसान होईल. कर के सावधान. म्हणून पारदर्शक व्यवहार देखील आम्हाला इथे या मागणीच्या अभंगातून तुकोबराय शिकवताय. घ्या जरा त्या दृष्टिकोनातून, त्या अँगलनी अभंग बघा. याच्या कालचा भार घेऊ नका येरझार, तेव्हा नका करके मारायला, चांगलं लक्षण नाहीये ते. नाहीतर आपण ऐकलंय आतापर्यंत, बऱ्याचदा अनुभवतोय की रडून 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 दारात असं म्हणतात की उमऱ्याला माती ठेवत नाही, मागायला येतात. आणि दिलं का एकदा पुन्हा परत द्यायचं नाव घेत नाही, तेव्हा मुजरपणा केला जातो. नका घेऊ याचा, असं येरझार घालायला लावू नका. देवा तुम्ही सुद्धा आम्हाला, आम्ही फार नाही मागते, प्रेम भातुके पाठवा, फार सामान्य मागणी आमची, आणि ती तुम्हीच देऊ शकतात. करिता देवाला मागणं विठ्ठल विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला यायचंय का तुकोबरायांबरोबर? देवाच्या दारात यायचंय का? ठाकलोसे द्वारी, पण याचक व्हावं लागेल. आणि भिकारी याचक व्हावं लागेल. रावणासारखं नाही, 80,000 असून भिकारी. लक्षात येतंय? याचक होऊन यायचंय, पण भिकारी याचक होऊन यायचंय. नाही बघ, द्यायला शिकलं पाहिजे. दान आपण केलंच पाहिजे, आपलं कर्तव्य. आपण ग्रस्ताश्रमात आहे, आणि जोपर्यंत आपण दान धर्म करणार नाही, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, तोपर्यंत धन्यग्रस्त आश्रम हा असं म्हणता येणार नाही. करिता दिलंच पाहिजे. त्या दानामध्ये सात्विक दान आपल्याला घडलं पाहिजे. दातव्यमिति यद्दानं दीयते उपकारिणे देशे कालेचे पात्रेचे तद्दानं सात्विकं स्मृतम. हे दान द्यायला शिकलं पाहिजे. आपल्या दारात कोणी आलं तरी विनमुख जाऊ देऊ नका, असं शास्त्र सांगतंय, धर्मशास्त्र सांगतंय की आपण जर याचकाला विनमुख पाठवलं तर तो आपलं पुण्य घेऊन जातो. सत्व घेऊन जाणं जे म्हणतात ना, म्हणजे काय घेऊन जातो? पुण्य घेऊन जातो. मग तुम्ही धन नाही दिलं तर पुण्य तरी जातं. विनमुख केला की पुण्य जातं, धन दिलं तर दानाचं पुण्य भेटतं. अशी संगती, असं सूत्र आहे ते. द्यावं जे शक्य असेल ते, नसेल हरकत नाही, पण त्याला काहीतरी उलट सुलट नका बोलू. चांगला धडधाकड दिसतोय, काम करायला काय रोग आला, कशाला बोलतो? नाही देणं झालं तर नका देऊ, पण पुण्य हरण नका होऊ देऊ. चला, दानाचे महत्व. मात्र इथे जर तुम्हाला तुकोबरायांसारखं उभं राहून जोडीत प्रेमाचं दान मिळवायचं असेल तर देवाच्या दारात जावं लागेल की नाही? पुन्हा कोणाला यायचं?
का गेले आधीच? अय माय गेली का काय? कोणाला यायचं? देणारा कोण आहे? राजा पंढरीचा. हा त्याच्या दारात जाऊन उभं राहू. अरे जोडीला तुकोबराय आहे, तुकोबरायांच्या माग जायचंय. चला जरा तुकोबरायांच्या सोबत जाऊन पाहूया. तुकोबराय मागतात तसं मागून पाहूया. तुकोबरायांसारखं क्षणभर निर्मळ मन करून पाहू. बघा कसं झोळी भरून देतोय पांडुरंग. करा प्रयत्न एकदा. घ्या दोन्ही हात वर. चलो पंढरपूर. गायक वादक सोडून सर्व श्रोते सज्जन इमानदारीनं दोन्ही हात वर. असे नका करू. मला माहिती मी काय सोनिया गांधी नाही. असे सरळ मोकळे म्हणा ना. ज्याला एक हात आहे त्याने एक हात वर करा, ज्याला दोन हात आहे त्याने दोन हात वर करा. ज्याला हातच नाही त्याच्याबद्दल माझी तक्रारच नाही. फक्त इमानदारीनं भजनासाठी. आर यू रेडी? चला पंढरपूर. चंद्रभागे स्नान करूया. पुंडलिकरायाचं दर्शन घेऊया. दर्शन बारीला लागायचंय. चला पुढे व्हा पुढे, चला पुढे व्हा पुढे. करता 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 गरुड खांब आलाय. गरुड खांबाला आलिंगन देऊ. पुढे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू. वेदाला वंदन करू. जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणाला वंदन करू. दिव्य असणारा मंत्र पाहू. त्या मंत्राचं उच्चारण करू. ओम षड्गुणैश्वर्य संपन्न रमाकांत अहो भाग्यवंत श्री विठ्ठला. तो दिव्य मंत्र उच्चारण आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. राजा सुकुमार मदनाचा पुतळा ज्या विटेवर उभा आहे ती वीट पाहिली. ती समचरण पाहिले. तो पिवळा पितांबर पाहिला. गळ्यात असणारी तुळशीची आणि वैजयंतीची माळा पाहिली. हात कमरेवर ठेवलेले आहे. मस्तकावर गोपीचंदन टिळा आहे आणि भगवान शिवशंकराला धारण केलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालो आणि अंतकरणातून एकच पाहू फुटला. विठोबार कुमारी बहुत बढ़िया झालं दर्शन सर्वांना. कसा होता? काळा का गोऱ्याला? सावळा होता. पांडुरंग पाहिला डोळ्यांनी. राहिले त्याच्या दारात उभ्या. झालं ना नतमस्तक. घेतलं दर्शन. कारण सांगितलं ऐकलं त्यानं. घ्या हात खाली. नाही ताई एवढा वेळ असतोय का? काही आमची किव येते का? खवटे गेले ना. पाव खाऊन हात पाव झालेले. आजचं स्टेटस टाकलं होतं मी जरा सात्विक भोजनाचं. बऱ्याच जणींचे रिप्लाय आले की कसलंच गळ्यातून खाली उतरत नाही. पटकी गाजर बीट ककडी केळी हे नाही खात म्हणले का? कचोरी पाहिजे नाही का? वडापाव पाणीपुरी. मग असं पाव पाव खाऊन हात पाव झाल्यावर भजन अर्धा घंटा चुकत असतंय बाई. असं न सांगता घरी अजिबात नाही. मला लय दिवस झाले आता साथ करायला.
न सांगता करी सर्व काम नाही, न सांगता करी हात खाली. इतक्या वेळचं बोंबलू नाही, लवकर न करी हातवरी म्हणावं लागतं. घ्या हातवर, घ्या हातवर, घ्या हातवर. पहिलं सांगते, आता राहू द्या. अशी गंमत आहे आपली. असं आणि पुन्हा म्हणतो देव काय खऱ्याचा नाही, देव खऱ्याचा नाही, खरंच नाही. खरं खरं सांगा, देव जर खऱ्याचा नसता तर खऱ्यानं तुझा खरा श्वास काढून घेतला असता, मग तो खोटा म्हणले असता. तू आतून बेईमानी करती तरी सुद्धा तो तुला श्वास पुरवतो. काही खातात तरी पण ते त्याचं रक्तच करायला लागले. बिचारा किती इमानदार आहे, केवढा जीव लावतो या सगळ्या लेकरांना. त्याने त्या दिवशी खोटेपणा करायला लागला तर यांचे हाडकच बंद होईल. हिंमत नाही चालणार कोणाची, दुकानं बंद होतील. आणि सगळ्यात जास्त श्रीमंत ते धंदेवाले. असा माझा आतापर्यंतचा आढावा घेतलेला. कोणत्या धंदेवाले कळलं ना तुम्हाला? नॅशनल ब्रँड देशी आणि अजून शनिवार आयतवार म्हणते वाटतं त्याला. लय अवघड आहे. माणसाला काय खावं, माणसाच्या पंक्तीत कसं बसावं इतकं सुद्धा कळना. त्याला ब्रह्म कधी कळत. विठ्ठल 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 अवघ्या 2 मिनिटात सेवा पूर्ण करायची. ऐका, याचकाचा भार घेऊ नये. ये रे झार मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. मायबा म्हणजे अगोदर सांगितलं ना, तुकोबराय आज काही वेगळं मागतात असं नाही. तुकोबरायांचं जे बोलणं चाललंय ना देवासोबत, त्यावेळेला देव म्हणायला लागले, ठीक आहे तुम्हाला येरजार नाही घालू द्यायची ना, एकदा चालेल, तुमचं काम झालं पाहिजे ना. मग मी तुम्हाला प्रेम भातुक द्यावं, मी तुम्हाला काहीतरी द्यावं, असं तुम्ही माझ्यासाठी काही केलंय का? ठीक आहे का? असं तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणून मी तुम्हाला प्रेम द्यावं? कारण देवाचा स्वभाव माहितीये, घ्यायची देवा द्यायची आईसा अससी उदार. फुकट नाही देत तर कोणाला, आणि त्याचं भजन फुकट पाहिजे आम्हाला. ऐका ना, तो फुकट नाही देत. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी जात व्याकरण कच्च आहे गडे, तुला नीट कळालंच नाही माझी मराठी. म्हणले काय झालं? अहो देवा, मी तुमच्याकडे जे आलोय तो भिकारी होऊन आलोय. मी काय होऊन आलोय? भिकारी होऊन आलोय. मी याचक होऊन आलोय. म्हणजे मी दान मागायला आलोय. म्हणजे तुम्ही देणार ते काय असणार आहे? दान असणार आहे. दानाचा सेवेचा कुठपर्यंतही संबंध येत नाही. काय संबंध? तुम्ही काय द्यायला लागले? दान द्यायला. तुमच्या दारात जर कोणी आलं मागायला तुम्ही दान द्यायला लागले, त्याला म्हणतात का तू तेवढं एकदा घर साफ करून दे बरं, मग तुझ्या झोळीमध्ये काही दान देतो? दानाचा सेवेचा काय संबंध आहे? तुम्ही जर दान द्यायला लागले देवा, तर तिथे सेवेचा काहीही संबंध येत नाही. करिता नीट आहे का प्रभू? मी तुमच्याकडे मागायला आलेलो आहे. मी याचक आहे, तुमचा नौकर नाहीये. काही सेवा घ्यायची असली ना, त्यासाठी नौकर व्हावं लागतं. मी नाही नौकर तुमचा. असं झालं पाहिजे, असं बोलता आलं पाहिजे. हा, मी काय तुमच्या घरचा नौकर नाही, मी काय तुमच्या घरची. त्याच्यासाठी आपली बाजू बी पक्की असली पाहिजे, तेव्हा बोलत जा. नाही तर काहीच नाही, खिशात नाही. आनंद भातीराव म्हणा जा भांडायला घरी, पुन्हा जातील दिवसच्या पेपर कडे, पंचायत होईल. अशा काही भानगडीत पडू नका. पण इथे देवाला बोलतात तुकोबाराय, मी काही नोकर नाही गडे देवा, म्हणून तुम्हाला काही माझ्या सेवेचा मोबदला देणार आहे. मी काही गडी नाहीये, तुझ्या कामावरचा नाहीये की तुझ्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये मी झाडू लावील आणि मग तुम्हाला त्याचा काही मोबदला देशील असं वाटलं काय? अरे देवा, हे देवा, तू मला बक्षीस पण नाही देते आणि तू माझ्याकडून काही काम करून घ्यायला मी तुझा गडी सुद्धा नाहीये. तर मी तुझ्या दारातला कोण आहे? याचक, भिकारी आहे. म्हणून तुझे दान देशील ना, सेवा न घेता तुला द्यावं लागेल अभंगाचा अंत्यकरणे दान. तुका म्हणे दान, तुका म्हणे दान.
तुका म्हणे गाण 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 तुका म्हणे तुका